मित्रांनो, झालता असं की तुम्हाला लग्नाला यावंच लागल असं आग्रहाचं आमंत्रण असल्यामुळं मी पण चालू केला होता आपला गाडा. उन्हामुळं तोंडाला रुमाल आणि गॉगल लावून घेतला. नको जायला म्हणलं भयानक वेग धारण केल्यावर डोळ्यात एखादा किडा. पुढं गेल्यानंतर भयानक असं लाकडी जंगल लागलं. हे जंगल आहे बहुत बाडा. किती पण घाई असली तरी आपण हळूहळू जात असतो. तिथं जाऊन पाहतो तर उभा होता नवरदेवांचा घोडा. मी गेल्यानंतर सगळेच मोकार खुश होऊन गेले. नवरदेव तर घोड्यावरच नाचायला लागले. करून टाकला मग त्यांच्या बरोबर थोडासा डान्सचा राडा. नवरदेव भाऊ बोलले, तुमचा डान्स आता बाद झाला म्हणे, तुम्ही लवकर मला लॉन्चच्या गेटवर सोडा. एका कॅमेरामन का मोबाईल देऊन टाकला. त्यांना म्हणलं तुम्ही नवरा नवरीचा व्हिडिओ काढा. जाऊ द्या पण एक नंबर दिसतोय बरं का पोरांनो नवरा नवरीचा जोडा. नवरदेव नवरीची पण भयानक अशी एंट्री झाली. मग मी पण पुढे जाऊन बसलो धडाधडा. जेव्हा माईक वर आपलं नाव पोखरलं तेव्हा लोक म्हणत असतील कोणी हा याडा. सोनवणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा तात्या आज दिसत नाहीये. मी सचिन भाऊंचं सहर्ष स्वागत करतो, मनस्वी आभार व्यक्त करतो. जाळ आणि दूर संगच निघत असताना गोल गोल बिंगून नवरीला पण चक्कर येत असतील, पण ते झाले आज मागणं. नवीन जमान्याची नवीन स्टाईल आली आहे, त्याच्यामुळं आपण पण काही करू शकत नाही. मग नवरदेव नवरीच्या डोक्यावर थोडे थोडे तांदूळ टाकून दिले. लागलं बरं का मग त्यांचं लग्न. या फटाक्यानं पण चटके बसतीने वाटतं, ते राहत असते गार. मग घालून घेतले बरं का नवरदेव नवरीनं एकमेकांच्या गळ्यात हार. सप्तपदी झाल्यानंतर उघडलंय आता त्यांचं नवीन आयुष्याचं दार. कुठं पण गेलो तरी आपल्याला आपले फॅन भेटत असते फार. कारण की त्यांना खूपच आवडत असतो आपण दिलेला व्हिडिओ मधला डायलॉगायचा मार. लहानल्या पोरांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत आपले एकदम कट्टर फॅन आहे. या भाऊंनी पण करून टाकला मग आपला खतरनाक सत्कार. भूक लागल्यामुळे 2-3 घास खाऊन घेतले आणि मग नवरदेव नवरीच नका फोटो पण काढून घेतले 2-4. सर्वांना भेटल्यानंतर लोकांना तर वाटलंच पण आपल्याला वाटलं खूपच भारी. मग आपल्या काळ्या घोड्याला किक मारून आलो बरं का पोरांनो निघून घरी. चला धन्यवाद.